वेलकम बॅक स्टुडंट्स इन आवर ऑनलाईन इंग्लिश लेक्चर. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपला जवळजवळ सर्वच टॉपिक कवर होत आलेले. रिमेनिंग राहिलेलं आहे 4.4 लास्ट नॉवेल. आता आपण सिलेबस कवर करत असताना इयत्ता 12वी इंग्लिशचा जो न्यू पॅटर्न आहे तो बघणंही गरजेचं आहे. फक्त सिलेबस कवर होतोय असं नको. आत्ता महाराष्ट्र शासनाने जो कवर केलेला जो सिलेबसचा ब्ल्यू प्रिंट डिटेल्स दिलेली आहे की जी ॲक्टिव्हिटी शीट फॉर्मॅट आहे 80 मार्कासाठी. आत्ता महाराष्ट्र शासनाने सांगितल्याप्रमाणे आता फक्त 4 सेटपैकी एकच सेट आपल्याला आलेला असणार आहे. म्हणजे ॲक्टिव्हिटी शीट पॅटर्न कसं असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता चला तर बघूया 12th इंग्लिश न्यू पॅटर्न 2020-21. हॅलो फ्रेंड्स. आता आपण जो टॉपिक सिलेबस आता जो सिलेबस होऊन गेलेला आहे त्या सिलेबसवर येणारे क्वेश्चन्स कसे आहे किंवा त्या क्वेश्चनवरती आपण कशा प्रकारे इंटरप्रिटेशन करायचे किंवा कसे क्वेश्चन राईट डाऊन करायचे. आता महाराष्ट्र स्टेट बोर्ड हायर अँड हायर सेकंडरी बोर्डने कशा पद्धतीने इंग्लिश विषयाचा नवीन पॅटर्न आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एखादा क्वेश्चन पेपर आपला इंग्लिशची एखादी ॲक्टिव्हिटी शीट आपण जेव्हा अभ्यास करत असतो, जेव्हा क्वेश्चन पेपर पॅटर्न समजावून घेत असतो तेव्हा तो पेपर पॅटर्न कशा प्रकारे असतो, तो क्वेश्चन पेपर कशा प्रकारे असतो त्यासाठी त्याची एक ब्ल्यू प्रिंट तयार केलेली असते आणि ही ब्ल्यू प्रिंटच ठरवत असते की पूर्ण क्वेश्चन पेपर कशा प्रकारे असणार आहे. दॅट्स वाय वी नीड टू understand the exact blueprint of the question paper. On the basis of the blueprint, they are going to evaluate our students. So let's begin our blueprints details class 12, that means oral evaluations of English subject for 80 marks. आता विद्यार्थी मित्रांनो, ही ॲक्टिव्हिटी शीट ही मुख्यतः 3 सेक्शनमध्ये डिवाइड झालेली आहे. फर्स्ट सेक्शन इज अ पर सेक्शन, सेकंड सेक्शन इज अ क्वेश्चन विथ शीट अँड ऑब्जेक्टिव्स ॲक्टिव्हिटी शीट. म्हणजे आपण जेव्हा ॲक्टिव्हिटी शीटचा विचार करतो, ब्ल्यू प्रिंटचा विचार करतो, तेव्हा सर्वप्रथम आपल्यासमोर जे येतं ते ॲक्शन, प्रोज, पोएट्री, रायटिंग स्किल, नॉवेल असे 4 सेक्शन आपल्यासमोर. आता प्रोसाठी 34, पोएट्रीसाठी 14, रायटिंग स्किलसाठी 16, नॉवेलसाठी 16 मार्क्स. अशा प्रकारे टोटल 80 मार्क्स हे आपलं इव्हॅल्युएशनसाठी त्यांनी ठरवलेलं आहे. विथ ऑप्शनचा जर विचार केला, फक्त रायटिंग स्किलसाठीच आपल्याला ऑप्शन्स जास्त दिलेले आहेत. 48 मार्क्ससाठी रायटिंग स्किल विथ ऑप्शन आहेत. ॲक्च्युली आपल्याला नोट डाऊन करताना 16 मार्क्सचं करायचं आहे. नेक्स्ट पार्ट कोणतं, क्वेश्चन्स ऑफ द क्वेश्चन्स कसे असणार आहे, ब्ल्यू प्रिंटचं इव्हॅल्युएशन कोणतं असणार आहे, टाईप कसे असणार आहे क्वेश्चन्स, कशा ॲक्टिव्हिटी शीटमध्ये येणारे क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले जाणार आहेत. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स, शॉर्ट आन्सर अँड लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन्स. मग ऑब्जेक्टिव्ह टाईपसाठी किती मार्क्स आहे, 18 मार्क्स. शॉर्ट आन्सर टाईपसाठी किती, 36 अँड लॉंग आन्सर टाईपसाठी 26 मार्क्स आहेत. या ठिकाणी आपण बघू शकतो लॉंग आन्सरसाठी आपल्याला काही ऑप्शनही असणार आहेत आणि विथ ऑप्शन किती असणार आहे, 58 मार्क्स. टोटल इव्हॅल्युएशन हे 80 मार्क्ससाठी असणार आहे. विथ ऑप्शनसाठी 112 मार्क्ससाठी. आता थर्ड पार्ट कोणता सांगता येईल, ऑब्जेक्टिव्स इन द ॲक्टिव्हिटी शीट. कोणत्या ऑब्जेक्टिव्हच्या आधारे इव्हॅल्युएशन होणार आहे, विद्यार्थ्यांचं इव्हॅल्युएशन होणार आहे ते 4 टाईपसाठी. सगळ्यात पहिले नॉलेज अँड अंडरस्टँडिंग 33 मार्क्ससाठी, ॲप्लिकेशनसाठी 23 आणि स्किलसाठी 11 म्हणजे विशेषतः रायटिंग स्किलसाठी 11 मार्क्स आणि विथ ऑप्शन किती, 31 मार्क्स. आणि क्रिएटिव्हिटीसाठी सुद्धा आहे या ठिकाणी आणि तीसुद्धा क्रॉस होणारे, चेक होणारे 13 मार्क्ससाठी विथ ऑप्शन 25 मार्क्स. मग थोडक्यात एक गोष्ट लक्षात येणार आहे की विद्यार्थ्याचं नॉलेज अँड अंडरस्टँडिंग, त्याचे ॲप्लिकेशन लेवल आणि त्याची स्किल या एकत्रित पद्धतीने विद्यार्थ्याचं इव्हॅल्युएशन केलं जाणार आहे आणि ते ॲक्टिव्हिटी शीटच्या माध्यमातून केलं जाणार आहे. म्हणून ॲक्टिव्हिटी शीट बेस ऑन इव्हॅल्युएशन असणार आहे फॉर 80 मार्क्स साठी. या ब्ल्यू प्रिंटचा संपूर्ण आढावा घेतल्यानंतर ॲक्टिव्हिटी शीट फॉर्मॅट 80 मार्क्स फॉर एक्झॅक्टली कसं असणार आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी सेक्शन फर्स्ट जो आहे तो प्रोज, रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी अँड माइंड मॅपिंग. सेक्शन 1 जो प्रोज आहे तो 12th इंग्लिशसाठी. याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्यासमोर येणारे जे चॅप्टर्स आहे प्रोज कोणकोणते आहे,
त्या प्रोजमध्ये आपल्याला माहिती आहे कोरोना सिच्युएशनमुळे 1.5 आणि 1.7 काय झालेले ओमिट करण्यात आलेले आहे. मग रिमेनिंग जे लेसन्स आहेत त्याच लेसन्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. अँड ॲस्ट्रोलॉजर्स डे, ऑन सेइंग प्लेस, द कॉपर अँथम, बिग डाटा अँड बिग इनसाइड, इनटू द वाईल्ड अँड वॉयजिंग टुवर्ड्स द एक्सलन्स, या 6 लेसन्सचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व आपले व्हिडिओज आपल्याला यूट्यूबवर टाकलेले आहेत आणि याचा आपण अभ्यास करू शकतो. आता क्वेश्चन पेपर पॅटर्न. क्वेश्चन नंबर 1 कोणता असणार आहे? रीड द एक्स्ट्रॅक्ट द कंप्लीट द ॲक्टिव्हिटी गिवन बिलो. आणि या ठिकाणी काय विचारलं जाणार आहे? अ सीन एक्स्ट्रॅक्ट इज A2 सेक्शन्स ऑफ अ कॉन्स्टिट्युटिंग. आता A1 कोण असणार आहे? ग्लोबल अंडरस्टँडिंग. A2 असणार आहे कॉम्प्लेक्स फ्लॅक्च्युअल. हे 2-2 मार्कासाठी असणार आहे. इंटरप्रेशन्स, इंटरप्रिटेशन्स, ॲनालिसिस म्हणजेच काय? ग्रामर इथे या ठिकाणी पर्सनल रिस्पॉन्स असणार आहे, लँग्वेज स्टडी असणार आहे, व्होकॅब्युलरी असणार आहे. हा जो फर्स्ट सेक्शन आहे, सेक्शन ए जो आहे हा पूर्ण होतो. आता क्वेश्चन नंबर 1मध्ये जो बी आहे तो कोणता आहे? लँग्वेज स्टडी आहे. आता जे टेक्स्टबुकमध्ये नाही आहे पण ते ग्रामर आपल्याला या ठिकाणी क्रॉस चेक होणार आहे. आता ग्रामरवर कोणता क्वेश्चन असणार आहे? 4 मार्क्ससाठी B1 जो असणार आहे डू ॲज डायरेक्टर, ट्रान्सफॉर्मेशन्स ऑफ द सेंटेन्सेस. आता सेंटेन्स ट्रान्सफॉर्म करायचं आहे. आणि B2 जो असणार आहे स्पॉट द इरर, एक सेंटेन्स दिलेला असणार आहे त्यामध्ये कोणती चूक आहे ही तुम्हाला फाइंड आउट करायची. त्यानंतर क्वेश्चन 2 कोणता असणार आहे? रीड द एक्स्ट्रॅक्ट द कंप्लीट द ॲक्टिव्हिटी गिवन बिलो फॉर 18 मार्क्स. आता क्वेश्चन 2 हा अनसीन मेसेज असणार आहे. आता यामध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन आहे? A1 ग्लोबल अंडरस्टँडिंग, A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, A3 इंटरफरन्स, A4 पर्सनल रिस्पॉन्स, A5 लँग्वेज स्टडी, A6 व्होकॅब्युलरी. असं एकूण प्रत्येकी 2-2 मार्कासाठी हे क्वेश्चन्स असणार आहे. जो फर्स्ट सेक्शन जो असणार आहे 2A हा जो 12 मार्क्ससाठी असणार आहे. क्वेश्चन 2B हा रायटिंग स्किलवरती असणार आहे. तर तो कोणता आहे? समरी रायटिंगवरती. समरी रायटिंगवरती किती मार्क्ससाठी क्वेश्चन असणार आहे? 3 मार्कासाठी. राईट द समरी ऑफ द अबो एक्स्ट्रॅक्ट विथ अ सुटेबल टायटल विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स अँड हिंट्स. आणि याच्यावर काही पॉईंट्स असतील, काही हिंट्स असेल, त्याच्या आधारे तुम्हाला त्या एक्स्ट्रॅक्टची समरी राईट डाऊन करायची आणि 3 मार्कासाठी हा क्वेश्चन राईट डाऊन करायचा आहे. त्यानंतर एक ॲडिशन क्वेश्चन आलेला आहे. क्वेश्चन नंबर 2C माइंड मॅपिंग. हा आपल्यासाठी नवीन आहे, तोही 3 मार्कासाठी असणार आहे. आपण ऑलरेडी याच्यावरती लेक्चर घेतलेलं आहे. डेव्हलप अ माइंड मॅपिंग, फ्रेम अ डिझाईन युझिंग युअर आयडियाज, थॉट्स, कन्सेप्ट्स टू इलिस्ट्रेट डेव्हलप ऑन द गिवन टॉपिक. एक टॉपिक दिलेला आहे, तुम्ही तो काय करायचा आहे? माइंड मॅप तयार करायचा आहे. असा हा क्वेश्चन नंबर 2 जो आहे 2A, 2B, 2C असे एकत्रितपणे आपल्याला सॉल्व करायचा आहे फॉर 18 मार्क्ससाठी. आणि हा झाला आपला क्वेश्चन नंबर 2. ॲक्टिव्हिटी शीटचा सेक्शन पहिला संपलेला आहे. आता सेक्शन 2 जो असणार आहे तो पोएट्री असणार आहे. पोएट्री अँड ॲप्रिसिएशन. आता सेक्शन 2 पोएट्रीचा विचार करताना आता 2020 आणि 2021साठी एकूण 6 पोएम आपण अभ्यासणार आहोत. यातले आपल्या सर्व पोएम शिकून झालेले आहेत. आता 2.7 आणि 2.8 जे आहे त्या दोन्हीही काय करण्यात आलेलं आहे? ओमिट करण्यात आलेलं आहे, म्हणजे कट करण्यात आलेलं आहे. 2.1 सॉन्ग ऑफ द ओपन रोड, इंडियन व्हिवर्स, द इंचकेप रॉक, हॅव यू अर्न टुमारो, फादर रिटर्निंग होम अँड मनी. 2.6 मनी. या 6 पोएमचे आपले व्हिडिओ बनवून झालेले आहे आणि ॲप्रिसिएशनही देऊन झालेलं आहे. ब्रेन स्टॉर्मिंगचे क्वेश्चन्सही दिलेले आहे. तुम्ही व्यवस्थित राईट डाऊन करून त्याचा अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला पोएमसाठी 14 मार्क्ससाठी स्टडी करायचा आहे. नाव द क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन कसे असणार आहे? रीड द एक्स्ट्रॅक्ट द कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो फॉर 10 मार्क्स. आता ह्या ठिकाणी सीन एक्स्ट्रॅक्ट आहे आपली पहिलं स्टँजा असणार आहे. ग्लोबल पहिला क्वेश्चन कसं असणार आहे? ग्लोबल अंडरस्टँडिंग. A2 इंटरफरन्स असणार आहे. A3 पर्सनल रिस्पॉन्स, A4 पोएटिक डिव्हाइस आणि A5 पोएटिक डिव्हाइस म्हणजे क्रिएटिव्हिटी. अशा पद्धतीने 10 पर्यंत 10 मार्क्ससाठी हे क्वेश्चन असणार आहे. आता हे 9th आणि 10thला आपण करत होतो तेच 11thला केलेलं आहे. आता तेच 12thसाठी आहे. आता ॲप्रिसिएशनचा जो क्वेश्चन आहे तो रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड राईज ॲज पर द इलिस्ट्रेशन्स सीन द एक्स्ट्रॅक्ट. आता काही पॉईंट्स दिलेले असणार आहे ते ॲप्रिसिएशन आपण ते काय करायचे? डेव्हलप करायचे. यासाठी आपल्याला 10 ते 15 लाईन काय करायचे आहे? डेव्हलप करायचे असतात. आता ही जी पोएम आहे क्वेश्चन 3A ला
ती ॲप्रिसिएशनला येणार नाही. या ठिकाणी वेगळी पोयम असणार आहे. आपल्या ज्या 6 पोयम आहे त्यामधल्या 2 पोयम कंपल्सरी असणार आहेत. त्यामुळं सर्व पोयमचा डिटेल स्टडी करायचा आहे. आता त्यानंतर सेक्शन 3 आपण बघितलेलं आहे. सेक्शन 3 आपण बघणार आहोत रायटिंग स्किल. आता रायटिंग स्किलमध्ये आपण जे 11th स्टँडर्ड आणि 12th स्टँडर्ड दोन्हीही वर्षाचा रायटिंग स्किलचा एकत्रित अभ्यास करायचा आहे. आता 11th स्टँडर्डमध्ये एक्सपान्शन ऑफ आयडियाज, ब्लॉग रायटिंग, ईमेल्स, इंटरव्ह्यूज, फिल्म रिव्ह्यूज आणि द आर्ट ऑफ कम्पेअरिंग याचाही विचार केलेला आहे. आता 12th स्टँडर्डमध्ये समरी रायटिंग, माइंड मॅपिंग, त्यानंतर स्टेटमेंट नोट मेकिंग, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ड्राफ्टिंग ऑफ व्हर्च्युअल, ग्रुप डिस्कशन. आता हे सर्व आपण स्टडी केलेलं आहे. यातला फक्त रिमेनिंग टॉपिक ग्रुप डिस्कशन तोही टाकलेला आहे. आता अशा पद्धतीने सर्व रायटिंग स्किलच्या व्हिडिओची लिंक आपल्याला मिळाली आहे किंवा आपल्या ग्रुपवर मिळालेली आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बघू शकतो. त्यानंतर सेक्शन 3मध्ये कसे क्वेश्चन्स असणार आहे. क्वेश्चन 4, कंप्लीट द ॲक्टिव्हिटी ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स गिवन बिलो 16 मार्क्ससाठी. फर्स्ट असणार आहे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, त्याला और कोणतं स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा त्याला और कोणतं असणार आहे ग्रुप डिस्कशन. हे 4 मार्क्ससाठी तिन्हीपैकी एक राईट डाऊन करायचं आहे. बी कोणता असणार आहे क्वेश्चन 4B, ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, इंटरव्ह्यू. या ठिकाणी तुम्ही एकच रायटिंग स्किल कंप्लीट करायचं आहे 4 मार्क्ससाठी. आता क्वेश्चन नंबर 4C, स्पीच रायटिंग, कंपेअरिंग, आर्ट ऑफ कंपेअरिंग, एक्सपान्शन ऑफ आयडियाज. यापैकी ही एकच रायटिंग स्किल राईट डाऊन करायचं आहे फॉर 4 मार्क्ससाठी. आता 4D काय सांगता येईल, रिव्ह्यू, फिल्म रिव्ह्यू किंवा ब्लॉग रायटिंग किंवा अपील रायटिंग, हेही एकच राईट डाऊन करायचं आहे 4 मार्क्ससाठी. अशा पद्धतीने 4 क्वेश्चन्स या ठिकाणी 4Bमध्ये. सर्वात महत्त्वाची जी नोट आहे ती ABCD हे जे पेपर शुड ॲक्टिव्हिटी शीट जे आहे ती इन इच सेट ॲज ऑप्शन. प्रत्येक टॉपिकला काय असणार आहे, ऑप्शन असणार आहे. तुम्ही फक्त ओन्ली 1 ॲक्टिव्हिटी काय करायची आहे, फॉलो करायची आहे. आता थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल व्हर्च्युअल किंवा स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा एवढेच प्रश्न असेल असं नाही. प्रत्येकावरती तुम्हाला क्वेश्चन्स अवेलेबल असणार आहे आणि जे सब सेक्शन्सही अवेलेबल. आता ABCD याच्यावर प्रत्येकावर क्वेश्चन असणार आहे. आता फक्त व्हर्च्युअलवरती नाही किंवा स्टेटमेंट पर्पजवर नाही, ग्रुप डिस्कशन, सगळेच टॉपिक काय केले असणार आहे या ठिकाणी कवर केलं. आता Bचा जर विचार केला तर 4Bचा ईमेलवर असणार आहे, रिपोर्टवर असणार आहे, इंटरव्ह्यू असणार आहे. Cचा विचार केला तर Cमध्येही तसंच स्पीच, कंपेअरिंग, एक्सपान्शन ऑफ आयडियाज. Dवरही तसंच आहे, फिल्म रिव्ह्यूवरती आहे, ब्लॉग रायटिंगवर आहे, ॲपिल. म्हणजे तुम्हाला सर्व ऑप्शन्स ओपन आहे. त्यापैकी तुम्हाला 4 रायटिंग स्किल कंप्लीट करायचे फॉर 16 मार्क्ससाठी. दिस इज व्हॉट युअर रायटिंग स्किल. आता सेक्शन 4 बघूया, लिटररी जर्नर, नॉवेल. इन सेक्शन 4 मेजर पार्ट्स. 4.1 हिस्ट्री ऑफ नॉवेल्स, 4.2 टू सर्व विथ लव अँड 4.3 अराउंड द वर्ल्ड इन 80 days अँड 4.4 द साइन ऑफ 4 की जे आपण आता कंटिन्यू घेत आहोत. आता हे 3 नॉवेल्स आणि हिस्ट्री ऑफ नॉवेल याचा आपल्याला जी लिटररी जर्नलमध्ये किंवा सेक्शन 4मध्ये अभ्यास करायचा आहे. याच्यावरच आधारित आपला सेक्शन 4 असणार आहे. क्वेश्चन्स कसे असणार आहे, कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन फॉर 4 मार्क्स. ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल 2 marks. Activities of history of English novel 2 marks. Activities to be framed on MCQs. Mismatch the columns, chronological order, fill in the blanks, true or false, elements of novels or any other novels activities. म्हणजेच थोडक्यात काय, क्वेश्चन नंबर A5 ज्यावेळेस आपण 2 वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातील आणि त्यामध्ये रिपिटेशन असणार नाही. पहिली ॲक्टिव्हिटी मल्टिपल चॉईस असेल तर दुसरी ट्रू ऑर फॉल्स असेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्वेश्चन नंबर 5A हा कम्प्लिटली 4.1 म्हणजे हिस्ट्री ऑफ नॉवेल यावर डिपेंड असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5B ॲन्सर अबाउट 50 वर्ड्स. या ठिकाणी कसे प्रश्न विचारले जाणार आहे, ते 4 मार्क्ससाठी क्वेश्चन्स विचारले जाणार आहे, 2-2 मार्क्ससाठी 2 क्वेश्चन्स. कशावर आधारित असणार आहे, क्वेश्चन्स डिपेंड्स ऑन एलिमेंट्स ऑफ सच ॲज प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर. या पद्धतीने क्वेश्चन विचारले जाणार आहे किंवा फ्रेम केले असणार. ते क्वेश्चन्स कसे असणार आहे, डिस्क्राईब, एक्सप्लेन, कंपेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस फॉर 2 मार्क्स. आणि क्वेश्चन नंबर 2 कसं शकतो, इल्युस्ट्रेट, इंटरप्रिट, नॅरेट, जस्टिस
फाइंड अँड आयडेंटिफाय फॉर 2 मार्क्स. आता हा जो क्वेश्चन नंबर असणार आहे 5B हा कम्प्लिटली 4.2 टू सर्व विथ लव यावरच आधारित असणार आहे. यावर जो प्रश्न विचारले जाणार आहे हे कम्प्लिटली टू सर्व विथ लव या नॉवेलवरच आधारित असणार आहे. क्वेश्चन नंबर 5B. आता जे आपण या ठिकाणी ॲक्टिव्हिटी शीट जे शिकत आहोत सच ॲज अ प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज. आता 5C कसं सांगणार आहेत बघा. तुम्ही डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस. आता B पण तसंच असणार आहे. इलिस्ट्रेट, इंटरप्रिट, नॅरेट, जस्टिफाय, फाइंड अँड आयडेंटिफाय. अशा पद्धतीने 2 क्वेश्चन्स फॉर 2 मार्क्ससाठी. क्वेश्चन नंबर 5C हा कम्प्लिटली डेडिकेटेड असणार आहे 4.3 अराउंड द वर्ल्ड इन 18 डेजवरती आणि हा क्वेश्चन असेल 4 मार्क्ससाठी. अँड फायनली क्वेश्चन नंबर 5D ॲन्सर इन द 15 वर्ड्स क्वेश्चन्स गिवन बिलो फॉर 4 मार्क्ससाठी. आणि हे क्वेश्चन्स कसे असणार आहे प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टरवरती असणार आहे. परत D वरती काय असणार आहे 4 मार्क्ससाठी 2 क्वेश्चन असणार आहे. ते कसे डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस फॉर 2 मार्क्ससाठी. आणि तसंच सेकंड क्वेश्चन असणार आहे इलुस्ट्रेट, इंटरप्रेट अँड नॅरेट, जस्टिफाय अँड फाइंड आयडेंटिफाय फॉर 2 मार्क्स. सेम त्याच पद्धतीने आपण ABCD हे जे 4 क्वेश्चन्स असणार आहे हा जो टोटली D क्वेश्चन आहे द साइन ऑफ 4 म्हणजे 4.4 नॉवेलवरती डिपेंड असणार आहे. बघा आता A कशावर असणार आहे हिस्ट्री ऑफ नॉवेल्सवरती, B कशावर असणार आहे टू सर्व विथ लववर असणार आहे, C कशावर असणार आहे अराउंड द वर्ल्ड ऑफ 80 डेज असणार आहे, 4 क्वेश्चन कशावर असणार द साइन ऑफ 4. आता अशा पद्धतीने सेक्शन 4 आपला हा असणार आहे. पूर्ण टोटली आपल्या 4 सेक्शनसाठी असणार आहे. ह्या सर्व जे इन्स्ट्रक्शन आहे त्या तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहे. तुम्ही त्या समजून घेण्या आणि इंटरप्रेट करा. आता इन्स्ट्रक्शन्स कोणत्या पण की आपल्याला क्वेश्चन फर्स्ट आणि क्वेश्चन 4 ह्या ज्या ग्रामर ॲक्टिव्हिटी असणार आहे ह्या वेगळ्या पद्धतीने विचारले जाणार आहेत की फंक्शनल टाईपच्या असणार आहे. माइंड मॅपिंगसारख्या तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने क्रिएटिव्हिटी बघितली जाणार आहे ती तुम्हाला तिथं शो ऑफ करायची आहे. त्यानंतर ॲक्टिव्हिटीज कशा आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने ते रिपीट होणार नाही. नॉवेल सेक्शनमध्ये येणाऱ्या ॲक्टिव्हिटी ह्या डिफरंट असणार आहे. आता नॉवेल सेक्शनमध्ये क्वेश्चन नंबर जो 5 आहे हे सगळे मेमरी बेस्ड क्वेश्चन असणार आहे. त्यामुळं नॉवेलच्याबद्दल तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे, अभ्यास करायचा आहे, रिपीट व्हिडिओ बघायचे आहे तर तुमच्या त्या लक्षाच्या राहणार आहे. आणि ह्या इन्स्ट्रक्शन खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगते की तुम्ही नॉवेलच्या नोट्स तयार करा. ज्यावेळेस टीचर्स आपल्याला काहीतरी सिनॉप्सिस शिकवताय, प्लॉट शिकवताय, कॅरेक्टर शिकवताय तर तुम्ही हे केअरफुली ऑब्झर्व करा की त्यात असणारे कॅरेक्टर्स कोणते, त्याची सिनॉप्सिस काय आहे, प्लॉट काय आणि जो एक्स्ट्रॅक्ट चॅप्टर्स आहेत त्या चॅप्टर्समध्ये काय स्टोरी सांगितलेली आहे ते खूप गरजेचं आहे. आणि ह्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या व्यवस्थित फॉलो करा. आणि अशा पद्धतीने इयत्ता 11वी असेल किंवा 12वी आपण ज्या पद्धतीने जे व्हिडिओ बनवत आहोत ह्या व्हिडिओचा फायदा करून घ्या. आणि तुम्हाला ज्या अडचणी येत असेल त्या तुम्ही काय करा परत लेक्चर्समध्ये विचारू शकता किंवा तसंही तुम्ही विचारू शकता तुमच्या अडचणी. कारण सर्वात इम्पॉर्टंट आहे हे सिलेबस जो आहे तुमच्या एक्झाम ओरिएंटेडच आहे. पण आत्ताच पद्धतीने महाराष्ट्र स्टेट बोर्डने जी ॲक्टिव्हिटी शीट तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे त्या पद्धतीने आपण हा सिलेबस बघितलेला आहे किंवा कशा पद्धतीने फॉर्मॅट असणार आहे हे बघितलेलं आहे. या फॉर्मॅटचा अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण जे टॉपिक कवर करत आहोत त्या टॉपिकवरती हे जे टॉपिक आपण घेतलेले आहे त्या टॉपिकवरती चांगला स्टडी केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपल्याला एक्झामला येणारे सगळे टॉपिक हे काय आहे आत्ता सध्या आपण स्टडी करत असलेलेच आहोत. या व्यतिरिक्त काहीच नाही. बघा आता तुम्ही क्वेश्चन पेपर फॉर्मॅट बघत असताना तुम्हाला लगेच ॲनालिसिस झालं असेल की कोणकोणत्या टॉपिकवर कशा आणि किती मार्क्ससाठी क्वेश्चन आहे म्हणजे आपण कशा प्रकारे स्टडी करायला हवा. आत्ता परत मी तुम्हाला रिमाइंड करून देते तुम्ही लेक्चर्स बघितले नसेल तर पुन्हा लेक्चर्स बघा आणि अशा पद्धतीने अभ्यास करायला सुरुवात करायची आहे. ओके, वी हॅव स्टॉप हिअर. थँक्यू.